त्यानंतरचा प्रॉब्लेम सांगितला जातो ऑटोमॅटिक कार्स न घेण्याचा, तो म्हणजे की आत्ताच नवीन गाडी घेणार आहोत आणि मी म्हणा किंवा घरातले नातेवाईक या गाडीवरती चालवायला शिकणार आहेत, तर त्यामुळे आम्हाला सुरुवातीला चालवायला शिकताना ऑटोमॅटिक कार नकोय, त्यामुळे मॅन्युअल ट्रान्समिशन त्या केसमध्ये चांगले असेल. तर हे खरंच आहे का मित्रांनो? तर माझ्या मते हे खूप चांगलं व्हॅलिड रिझन आहे ऑटोमॅटिक कार्स न घेण्याचं. कारण माझ्या मते जर तुम्हाला मॅन्युअल कार येत असेल तर ऑटोमॅटिक कार तुम्हाला चालवणं खूप इझी पडतं. जर तुम्ही सुरुवातीलाच मॅन्युअल कार्सवर कम्फर्ट झालेला असाल, मॅन्युअल कार्स शिकलेला असाल, तर ऑटोमॅटिक कार्समध्ये तुम्हाला जास्त लक्ष देण्याची म्हणा किंवा एक अलर्टनेस असतो तो तुमचा कमी असला तरी चालतो. पण याच्या उलट जर तुम्ही सुरुवातीलाच ऑटोमॅटिक कार शिकली आणि कधी तुमच्या हाती जर मॅन्युअल कार आली किंवा अशी कधी तुम्हाला इमर्जन्सीमध्ये म्हणा किंवा गरज म्हणून म्हणा मॅन्युअल कार चालवण्याची वेळ आली, तर त्यावेळी नक्कीच तो जो कम्फर्ट असतो मित्रांनो, तो कम्फर्ट म्हणा किंवा जी एक पॅनिक सिच्युएशन तयार होईल की माझ्या हातात तर ऑटोमॅटिक कार असते, मॅन्युअल कार येईल का मला, किंवा तो जो बॅलन्स असतो गिअर आणि क्लच किंवा म्हणा किंवा ब्रेक ऍक्सेलरेटरचा जो बॅलन्स असतो त्याची सवय झालेली नसते ऑटोमॅटिक कार्समुळे. त्यामुळे नक्कीच हे एक व्हॅलिड रिझन आहे. त्याच्यावर तुम्ही असा पर्याय सुद्धा काढू शकता की घरी गाडी शिकण्यापेक्षा तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल लावा. अशा क्लासेसमध्ये मॅन्युअल कार शिकवल्या जातात, जेणेकरून तुमच्या घरी ऑटोमॅटिक गाडी सुद्धा असेल जी तुमच्या नेहमी हातात असेल आणि ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मॅन्युअल गाडी सुद्धा असेल जी की तुम्ही कम्फर्टेबली शिकू शकता. किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये कोणाची मॅन्युअल कार असेल तर ती एक थोड्या दिवसांसाठी एक्सचेंज करू शकता किंवा थोड्या दिवसांसाठी कुठेतरी बाहेर जाण्यासाठी वगैरे मॅन्युअल कार आवर्जून त्यांच्याकडून मागून घेऊ शकता, जेणेकरून तुमचा मॅन्युअल कारवर सुद्धा हात बसलेला असेल आणि ऑटोमॅटिक कार्स तर तुमच्या घरी असलेली असते त्याच्यावर सुद्धा तुमचा हात बसेल. नंतरचा आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा ऑटोमॅटिक कार न घेण्याचा आपण ऐकलेला आहे की प्राइस डिफरन्स. मित्रांनो, मॅन्युअल कार आणि ऑटोमॅटिक कार्समध्ये जो प्राइस डिफरन्स असतो त्यामुळे सुद्धा खूप जण ऑटोमॅटिक कारचा विचार करत नाहीत. कारण एक मिडल क्लास माणसांसाठी हा प्राइस डिफरन्स जो आहे तो की फॅक्टर असतो. याच्यावरच आपण ठरवत असतो की नक्की कोणती गाडी घ्यायची आहे, कोणतं मॉडेल घ्यायचंय. त्यामुळं तुम्ही म्हणू शकता की हा जो प्राइस डिफरन्स आहे मित्रांनो तो अराउंड 70 ते 80 हजाराचा असू शकतो. म्हणजेच मॅन्युअल कार्स पेक्षा तुम्हाला ऑटोमॅटिक कार ही 70 ते 80 हजारांनी महाग असते. पण एएमटी सोडून तुम्ही इतर दुसरे जे ऑटोमॅटिक कार्स आहेत त्याच्याबद्दल जर विचार करत असाल तर हा फरक नक्कीच 1 ते 1.5 लाखांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. पण मित्रांनो, जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार केला ह्यामध्ये तर एक गोष्ट तुमच्या सुद्धा लक्षात येईल की ईएमआय वरती आपण जेव्हा गाडी घेतो तेव्हा जो मंथली ईएमआय असतो त्याच्यामध्ये असा फारसा फरक पडत नाही. 2 ते 2.5 हजार रुपयांपर्यंत फरक पडू शकतो, जो की लॉंग टर्मचा जर विचार केला म्हणजे ही गाडी तुम्ही ऑटोमॅटिक गाडी घेणार आहे ती गाडी तुम्ही एक 5 ते 7 वर्ष तरी सहज वापरणार आहात, सिटीमध्ये वापरणार आहात, तर ट्रॅफिकमध्ये वापरणार आहात. तर अशा कंडिशन्समध्ये जो तुमचा लॉंग टर्मचा जो कम्फर्ट लेवल असेल त्या कम्फर्ट लेवलच्या कंपॅरिझनमध्ये ही जी प्राइस असेल मित्रांनो ही नक्कीच जस्टिफाय सुद्धा होते. आणि जर मंथली ईएमआयचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यावर तुमचा एवढासा लोड सुद्धा येणार नाही. 2 ते 2.5 हजारांचा फरक असल्यामुळे तुम्हाला ती अमाऊंट खूप जास्त असल्यासारखी सुद्धा वाटणार नाही. पण जर तुम्ही सिटी ड्राईव्हचा विचार केला, लॉंग ड्राईव्हचा विचार केला तर जो एक फिजिकल कम्फर्ट असतो तो ऑटोमॅटिक कार्समध्ये खूप महत्वाचा असतो. तुम्ही इमॅजिन करू शकता तुम्ही 7-8 तासांचा प्रवास केलाय, कंटिन्यू तुमचे दोन्ही हात दोन्ही पाय कंटिन्यू ऑपरेशनमध्ये असतात गाडी चालवताना. तर हेच जर ऑटोमॅटिक कार्समध्ये तुम्ही विचार केला तर बऱ्यापैकी तुम्हाला कम्फर्ट असतो. तुम्हाला फक्त तुमच्या ब्रेक आणि ऍक्सेलरेटरवरच फोकस करायचा असतो, बाकी एक हात एक पाय तुमचा बऱ्यापैकी रिलॅक्स असतो. त्यामुळं
जरी तुम्ही 7, 8, 9, 10 तास जरी गाडी चालवली, हायवेवर चालवली, तरी तुम्हाला असं थकल्यासारखं नाही वाटत, फिजिकली खूप ड्रेन झाल्यासारखं नाही वाटत. मंडळी, माझ्या मते जर तुमचं डेलीचं रनिंग सिटीमध्ये जास्त असेल आणि हायवेला वगैरे जास्त असेल तर तुम्ही नक्कीच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा विचार करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर काही तुमच्या शंका असतील ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल कार्स बद्दल, प्राइस बद्दल, त्यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये बोलू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कार गप्पा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.